काँग्रेस. अयो शितले, तू पास झालीस वय? तुझे तर अगं म्हणजे तू पास होशील असं वाटलं नव्हतं ना, म्हणून म्हणलं. अय शीतल पवार नाव आहे माझं. एकदा का आपण काही ठरवलं ना की ते करत असतोय, कळलं का? हा मग पेड अरे देते की. बर जातो. हा अय पाटील, पास झाले आपण, पास. मग मी काय करू? आता तुम्ही बसा दूध घालत. दंगडत तंग दंगडत तंग दंगडत तंग पास झाली. ओ बाबा, पास झाले मी. काय दंगडत तंग दंगडत तंग. मावशी, अगं पास झाले, पास झाले, पास झाले. ए, दंगडत तंग दंगडत तंग दंगडत तंग. पास झाली. पास झाले, पास झाले. सुमन काकी, नीलम काकी, आई, नाना, अरे कुठं आहेत सगळे? अरे पास झाले मी. आई, सुमन काकी. अगं, पास झाले, पास झाले. मी पास झाले. सौर्या, सांगितलं होतं का नाही पास होणार? अगं नीलम, सुमन बघत करायला दृष्ट काढा की. हे काय आणले? शीतल बाळा, अगं जितू नंतर या घरात सगळ्यात जास्त तू शिकलेली मुलगी आहेस. ना ना, पण तिचं अजून 1 वर्ष आहे. तिचं 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत मी जातोय पुढं. बघ असं. सौर्या, कपडे सावऱ्या. बरं झालं बाई, शितले पास झालीस ते. या टायमाला जर नापास झाली असतीस ना तर ह्या उन्हाळ्यात तुझं लगीनच होतं बघ. नाना, पाया पडते. आयुष्यमान आई, पाया पडते. अगं असं दे. असं मला नको. नाना, मी जीजींच्या पाया पडून येते. जा जा. अगं म्हातारे माणसांचे आशीर्वाद कायम घ्यावे. आले मी. शिकले, अगं तोंड तर गोड करून जा की. आले. झालं, एकदा पोरगी पास झाली बाबा. काय रे तू सारखं तिला त्रास देत असतोस? मग जरा का बसत जा की. चला आवरूया. जीजी, अगं हो हो. जीजी. थांब की. अगं शितले, शितले थांब ना. अगं काय झालं सांग की. अगं काय झालं? जीजी, थांब. अगं थांब. काय झालं ते तर सांग. जीजी, ही गुड न्यूज आहे. कसली गुड न्यूज? मी पास झाले. काय सांगती? होय. अगं बाई माझी ती. थांब थांब थांब. आओ जीजी, ही धर. मी कशाला? असं दे ग. मी काय तुझी आजी नाही बाई ग. हा, जशी मला जेडी तशीच तू आहेस. जेडी बघतेस ना. मम्मी, म्हातारीकडे एवढे पैसे कुठनं आले? बघतोच म्हणजे झालं. पुष्पा काकी, मामी, मी पास झाले. अगं मग असं सांगतेत होय? अगं तोंड गोड करायचं असतं. अहो ते काय झालं, ते गडबडीत आले ना मी. आणते की. हा, असू दे असू दे. तुझं अभिनंदन बर का. थँक्यू. आणि हा, आमच्या फेडरेशनच्या वतीनं बी तुझं लय अभिनंदन. मम्मी, तिने तोंड गोड करायची काहीच गरज नाही. एक मिनिट हा. हे घे. मम्मी, आता शीतलसाठी एखादा चांगला पोरगा बघ. अगं बघल किती. एवढी देखणी पोर आहे. कसं आहे, पोरं मस्त आहे ती, पण पैशा पाण्याने मजबूत, चांगलं घरदार आणि नांत घर असायला पाहिजे ना. अहो पण मी इतक्यात लगीन करणार नाही. अजून माझं लास्ट इयर आहे की. मम्मी, शीतलला आता कोणच न शिकलेली म्हणणार नाही बघ. बरं झालं बाई, ऑक्टोबरची परीक्षा तरी पास झालीस.
कसं आहे ना, एकदा का अडकलं की अडकतच जात. आता माझी गाडी कुठं बी अडकणार नाही, बघ तू. शाब्बास पुरी, असंच पाहिजे बघ. देव करो आणि तुझ्या आयुष्यात कुठलीच अडचण न येवो. बर मग जीजी, येते मी. येऊ का? येते. रावल्या, अरे बरं झालं इथंच भेटलास. अरे मी तुझ्याकडेच येत होते. नक्की का? ना आजकाल मला अशीच गंडवतात सगळी आणि म्हणतात तुझी आठवण काढत होतो. असं काय नाही बर का. तुला मी आज अशी न्यूज देणार आहे की तुला विश्वास बी बसणार नाही. शीतल, तू खोट जरी बोललीस तरी माझा विश्वास बसतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, तू जी न्यूज मला देणार आहेस ती मला आधीपासून माहित आहे. काय? मग मी खुपिया माणूस आहे ना. मग सांग बघू, मला किती मार्क पडले? मार्क म्हणजे तुझा काय निकाल बिकाल लागला का काय? अरे रावल्या, अरे हायस कुठं? मी पास झाले, पास. काय सांगतेस काय? वय नाही ना बसत विश्वास? होय. हा? नाही नाही, बसतोय की. हाय का नाही आपण एकदम भारी माणूस हा की? तिथं मी सगळं सांगतो. तिथं पाच झाले म्हणून. काय राहुल शेठ, डान्स बिन्स करताय? नाही आपलं ते हा? काय शीतल, लई खुश दिसताय. म्हणजे आम्हाला बी कळू द्या ना आनंदाचं कारण. आनंद वाटला तर तो द्विगुणित होतो. मी पास झाले. अरे वा, काय सांगतोय काय? ही तर ग्रेट न्यूज आहे. टॅलेंट. हा? अरे शीतल पास झाले. हा शीतल, कॉंग्रॅट्स. थँक्यू. अभिनंदन. रावल्या, निघते मी. हा भैया टॅलेंट. टॅलेंट. हा? बघितलं का, शीतलला शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे केला तर शीतल हातात हात न मिळवताच निघून गेली. भैया, तुम्ही हात पुढे केला तेव्हा तिचं लक्ष नसेल. असं कसं टॅलेंट? आता तर शीतलला हातात हात मिळवायला लावणारच.